लोकांना एक स्टिग्मा आहे, टॅबू आहे, ते म्हणजे विटिलिगो, ल्युकोडर्मा. तर आता त्याच्यावर काही वेगळे नवीन ॲडव्हान्सेस झालेले आहेत का? ट्रीटमेंट्स आहेत का? कारण अजूनही समाजामध्ये त्याच्याविषयीचं जे एक लोकं अव्हॉइड करतात. म्हणजे पूर्वी तर असं बघायचो की विटिलिगो झाला असला तर लग्न जमत नाही किंवा असं. तर आता जसं तू म्हणते तसं की ट्रीटेबल आहे का? आणि त्याचं काय कारण काय? विटिलिगो का होतो? बरोबर तू म्हटलं की काही वर्षापूर्वी विटिलिगो हा एक मोठा टॅबू होता. जसं लोकांचं नॉलेज वाढते, लोकं अंडरस्टँडिंग होतात, तो टॅबू कमी होतो. परत मेडिकल ॲडव्हान्सेस एवढे ट्रीटमेंट आलेले आहेत, आपल्याला कारण कळलेलं आहे त्याचं. कसं, कशामुळे होतो, कसा प्रिव्हेंट करायचा, आटोक्यात येऊ शकतं. तर आपण याची कारणं म्हणजे काय असतात, की परत हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. आपल्याच बॉडीमध्ये आपल्याच सेल्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज फॉर्म होतात. आता का होतात? ह्याचं कारण आपल्याकडे नाही आहे. पण एक फॅक्टर जरूर आहे, तो म्हणजे स्ट्रेस आणि एक्सेसिव्ह एक्सपोजर टू सनलाईट. तुम्ही अचानक गेलात आणि सडनली तुम्हाला ते विटिलिगो प्रगट होते. तर ते प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स असतात, स्ट्रेस, काही ऑपरेशन्स, काही. तर तो इतका स्ट्रेस होतो, की आपल्या बॉडीत आपले जे मेकॅनिझम्स जे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवतात ना, ते हे होतात, वीक होतात. पण काही-काहींना लहानपणापासून असतं ना? दॅट इज म्हणजे लहानपणापासून जे असते ना, त्याला एक जेनेटिक कॉम्पोनंट असतो. 20% हेरिडिटरी असते. म्हणजे त्यांच्या फॅमिलीत कोणाला तरी. आणि छोटासा पॅच असतो. तर ते कधी असतं? ते असतं. पण बॉडीत जीन्स असतात. पण ते प्रगट होण्यासाठी काहीतरी स्टिम्युलस स्टिम्युलस लागतो, लागतो. ट्रिगर लागतो. ट्रिगर. तो ट्रिगर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते प्रगट पण नाही होणार. म्हणून तुम्ही बघता की आई-बाबा, आईला किंवा बाबांना विटिलिगो असेल तरी मुलांना नसतं. सो जेनेटिक कॉम्पोनंट एक थोडासा असतो, की ज्यामुळे आपल्याला वाटते अरे आपल्याला विटिलिगो आपल्या मुलांना होईल का? शक्यता कमी आहे. आणि ज्यांच्या आई-बाबांना फॅमिलीत कोणालाही विटिलिगो नाही, तरी तुम्ही बघता की विटिलिगो होतो. होतो की नाही? म्हणजे जेनेटिक कॉम्पोनंट इज नॉट द ओन क्रायटेरिया. देअर आर अदर फॅक्टर्स. एक आहे ऑक्सिडेशन थेरपी. म्हणजे केमिकल रिॲक्शन होते. त्याच्यामुळे पण तो प्रगट होतो. तर हे आणि ऑटो इम्युनिटी, अँटीबॉडीज फॉर्म होतात. तर ही अनेक कारणं आहेत. पण जेनेटिक म्हटलं तर तो नेहमीच असा काय प्रगट होत नाही. इट्स अ स्मॉल कॉम्पोनंट. तर ही जी कारणं आहेत आणि स्ट्रेसफुल फॅक्टर्स हे जे कंट्रोल केले तर ते प्रगट म्हणजे सडन एक्सपोजर टू सन किंवा तू म्हटलं ना, की आता आपण बिंदी लावली आणि तिकडे सफेद झालं. तर अशा लोकांमध्ये आपण काय म्हणतो ल्युकोडर्मा आहे. का? पण तो त्या बिंदीमुळे झाल्या. पण त्या पेशंटमध्ये फॅमिली हिस्ट्री असली ना, कुणाला तरी कोड आहे, तर दॅट पेशंट विल स्टार्ट डेव्हलपिंग हे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर झालं, की केमिकल लागल्यामुळे त्याला काय लागली, ठिंगळी लागली आणि सफेद झालं. आणि मग बॉडीमध्ये एक रिॲक्शन सेट होते आणि त्या बाकीच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नाही, पण तो प्रगट होतो. सो हिडन आहे. मग त्या सेल्समधलं मेलॅनिन जायला लागतं का? हो. आणि अँटीबॉडीज फॉर्म होतात आणि त्या अँटीबॉडीज तुमच्या अख्ख्या बॉडीमध्ये जाऊ शकतात आणि मग तो प्रेसिपिटेट होतो. हो. सो इट इज नॉट अ सिम्पल मेकॅनिझम लाईक 1, 2, 3 बॉडीमध्ये मेकॅनिझम्स. सो दीज आर द फ्यू थिंग्स. पण गंमत म्हणजे काय? गंमत असं नाही, पण तो तुम्ही लवकर आलात ना ट्रीटमेंटला, पूर्णपणे बरा होऊ शकतो. आम्ही म्हणजे एवढे सुंदर ट्रीटमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये आता कसं आहे, की जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो, काही-काही लोकं लवकर येतात. 1-2 डाग होऊ शकतात. पण फुल बॉडीवर पसरल्यावर आलं तर त्याला वेळ लागतो. मग त्यावेळेला आम्हाला दुसरं बघायला लागते, की काय ह्याला अदर ऑटोइम्यून कंडिशन्स आहेत का? थायरॉईड आहे का? किडनीचा प्रॉब्लेम आहे का? कारण हे ऑटो अँटीबॉडीज आहेत. म्हणजे नॉट ओन्ली इन स्किन पण बाकीच्या ऑर्गन्सवर. मग ज्यांना बाकीचे ऑर्गन्स पण इन्व्हॉल्व्ड असले ना, तर ह्यांची ट्रीटमेंट जरा गार्डेड असते. म्हणजे बरा होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. पण सगळ्यांमध्ये नसतं. बऱ्याचपैकी ते बरे होऊ शकतात. त्यामुळे अगदी एक्स्ट्रीम स्टेप घेण्यात अर्थ नाही, की हा आजार बराच होणार नाही, असं नाहीये. पण इम्प्रूव्हमेंट इज पॉसिबल. भरपूर. आणि त्याच्यामागे आपल्याला 2 आहेत, की जो पसरत असल्याची ट्रीटमेंट वेगळी आणि जो स्टेबल आहे त्याची वेगळी. जो स्टेबल आहे तो लवकर बरा होतो. कारण तो स्टेबल आहे. जेव्हा विटिलिगो होतं त्याची एक फेज असते. तो येतो, तो ग्रो होत राहतो. मग तो स्टेबलाइज होतो आणि मग जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो तेव्हा तो कमी होतो. आणि म्हणून जो स्टेबल पेशंट येतो ना त्याची ट्रीटमेंट फास्ट होते. पण जो ग्रो होतो त्याला मला
सांगावं लागते की पहिली ट्रीटमेंट तुझी काय करणं आम्ही कंट्रोल करण्यात घालवू. म्हणजे तुझं हे वाढते ते आम्हाला अशी ट्रीटमेंट द्यावी लागेल की जे स्टॉप होईल ग्रो होणं. स्टॉप झाल्यानंतर दुसरी ट्रीटमेंट देऊ ज्यानी तुझा रंग त्याच्यात ॲड होईल. पॉसिबल आहे ते. येस. आणि तिसरी म्हणजे जो आलेला रंग आहे तो मेंटेन करायला तुम्हाला तिसरी ट्रीटमेंट. तर हे अशा फेजेस आहेत. ह्या तिन्ही तुम्ही कव्हर केल्या ना तर तो पेशंट नीट होऊ शकतो. पण अजूनही आणि हे भरपूर पण नाही समजुती आणि आहेत ना? अजूनही आहे की समजा तुला असं वाटलं की तो क्रीमनी बरा होत नाही, हा जो स्टेबल आहे, वी हॅव लॉट ऑफ सर्जरीज, सक्शन ब्लिस्टर ग्राफ्ट, पंच ग्राफ्ट, मेलॅनोसाइट ग्राफ्टिंग, लेझर ट्रीटमेंट, एक्झामर लेझर, एवढे आहेत की आम्ही स्किन ग्राफ्ट करतो. स्किनचा हे करून त्याचे मेलॅनोसाइट सेपरेट करून वी कॅन पुट इट इन. एक्सलंट रिझल्ट्स, मॅच होतो परफेक्ट. पूर्वी तर मायक्रो पिगमेंटेशन म्हणजे टॅटूइंग करायच्या हाईड करायला, पण त्याच्यामध्ये काय कलर डिफरन्स दिसायचा. तर आता हे मेलॅनोसाइट ग्राफ्टिंग जे म्हणतो त्याच्यामध्ये नॅचरल कलर येतो तुमचा, कारण तुमच्याच बॉडीच्या सेल्स आम्ही सेपरेट करून त्याच्यात घालतो. तर असं एवढं टेक्निक ॲडव्हान्स झालं आणि फुल बॉडीवर असला तरी वी हॅव अ पुआ चेंबर म्हणजे लाईट थेरपी म्हणतात, जिकडे नॅरो बँड UVB लाईट्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही उभं राहायचं आणि लाईट घ्यायचा, तिकडे जूल्स आपण सेट करतो. 1-2 मिनटं उभं राहायचं, गॉगल घालून प्रोटेक्शन घेऊन आणि ते लावून ऑल्टरनेट डे आणि विदिन 3 मंथ्स यू विल सी मोस्ट ऑफ द पिगमेंट इज बॅक. काय सांगते? येस. आणि आल्यानंतर जो आपण ऑल्टरनेट डे करतो तो ट्वाईस अ वीक करायचा आणि मग वन्स अ वीक. पण ते मेंटेनन्स थेरपी इज अ मस्ट, कारण जो आलेला रंग प्रिझर्व करायला ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण म्हणजे साधारण वर्षभरामध्ये बऱ्यापैकी नॉर्मल. येस येस येस. आणि जे रेझिस्टंट पॅच असतात जे बरे होणार त्याला आपण सर्जरी करतो. आणि अगदी लास्ट स्टेप यांनी नाही झालं तर बाहेर जाताना बरं नाही वाटत, कॅमोफ्लॅज क्रीम्स आहेत, युजफुल, व्हेरी युजफुल. सोशल फंक्शनला जाताना जरा बरं नाही वाटत, कॅमोफ्लॅज क्रीम लावून जायचं, कोणाला काही कळत नाही. आतमधली ट्रीटमेंट आपली चालू राहते, पण लोक जे बोलतात अरे सफेद डाग, ते तरी बोलणार नाहीत आणि युअर कॉन्फिडन्स इज रेज. तर असे सगळे प्रकार आहेत. आणि प्लस आम्ही ओरली अँटीऑक्सिडंट्स देतो. गुड फूड, सेम थिंग, डाएट, गुड फूड, गुड हॅबिट्स हे कुठेच बदलत नाही. हेल्दी हॅबिट्स, अवॉइड प्रोसेस्ड फूड, पॅक्ड फूड्स, ईट गुड फूड. इट टेक्स केअर, कारण अँटीऑक्सिडंट्स, मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे कारणं असतात हे विटिलिगो व्हायला. म्हणजे एक्झॅक्टली नाही, पण ते छोटी छोटी ट्रिगर कारणं करत राहतात. आणि ही कारणं आपण कंट्रोल करू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.